रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि यावर्षी 2025 मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलैला शुक्रवारपासून होत आहे. श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रतवैकल्य, सण, पूजा या सगळ्या गोष्टी आल्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच आपण आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या तरी देखील या 3 वस्तू तुम्ही कोणाला ही द्यायच्या नाही. तर ह्या कोणत्या वस्तू आहेत याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत. नाहीतर तुम्ही या वस्तू कोणाला जर दिल्या तर आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, अडचणी, संकटे येतात. या गोष्टी यायला सुरुवात होते. तर अशा कोणत्या त्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकून देखील कोणाला द्यायच्या नाही. तसेच श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकनलाही प्रेस करा. जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पैसे कमवण्यासाठी आपण भरपूर कष्ट करतो, मेहनत घेत असतो, खूप मोठ्या कष्टातून वर आलेलो असतो आणि आनंदाचे दिवस आलेले असतात. पण कधी कधी काय होतं, आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देतो. तर हीच नजर लागली असेल किंवा हिलाच माझं चांगलं सहन होत नाही. तर बघा, पण गोष्टी असतात, लोकांची नजर पण लागते. पण कधी कधी आपल्याला काहीतरी चुका आपल्याकडून होतात, तर त्या चुका आपल्या हातून होत असतात. बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा 6:30-7 वाजल्यानंतर काही वस्तू मागायला येतात की एक मदत म्हणून आपण देतो. पण बघा, श्रावण हा महिना अतिशय पवित्र आहे. या महिन्यामध्ये अशा चुका होऊन देणं टाळायचं आहे. चुकून देखील काही वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत, कारण या वस्तू जर तुम्ही कोणाला दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी स्वतःच्या हाताने तुम्ही दुसऱ्यांना देत आहे. तुमचं जे चांगलं नशीब चाललेलं आहे तर ते तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्ही दुसऱ्याच्या हातामध्ये देत आहात, असा याचा अर्थ होतो. तर बघा, हा महिना जो आहे तो जेवढा आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मास जेवढं ही तुम्ही पुण्यकर्म करता तेवढे तुम्हाला त्याचे दुप्पट पटीने फळ मिळत असते. इच्छित फळ आपल्याला मिळवून घेत असतो. त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्या तर त्याचे वाईट फळ देखील तुम्हाला मिळत असते. ते तुम्हाला भोगावे लागत असते. कोणत्या वस्तू आहे ज्या आपल्याला चुकून देखील श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या आहेत? तर बघा, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे, भोलेनाथांचे पूजा सामग्रीचे सामान. आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवांची पूजा करत असतो आणि पूजेचं काही सामान म्हटलं की अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाहीये, तो वाचायला दे. आपले ग्रंथसुद्धा आपण स्वतःची एक प्रॉपर्टी असते, तर ती कधीही कुणाला तुम्हाला वाचायला द्यायचं नाही. कारण की ग्रंथ हे देवास्वरूप असतात आणि आपण आपले देव कोणाला या श्रावण महिन्यामध्ये देऊ नका. तसेच आपले पूजा सामग्रीचं काही साहित्य असेल, काही सामान असेल तर ते देखील कोणालाही देऊ नका. भलेही बघा आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आलं आणि मदतीसाठी आलं ना आपण ते देत नाही, परंतु हे मदत करणं देखील सर्वश्रेष्ठ गुणधर्म आपला असतो. परंतु चांगली गोष्ट हे दान करणं, परंतु एका लिमिटमध्ये आपण दान केलं पाहिजे. दान करत असताना कोणत्या गोष्टी दान कराव्यात हे देखील आपल्याला कळायला पाहिजे. आपण पण मागताना लक्षात ठेवा की तुम्ही पण या गोष्टी कोणाकडेही मागू नका. मात्र तुम्ही नवीन ग्रंथ घेऊन तो तुम्ही पठण करू शकता. परंतु पुढची वस्तू आहे तर ती म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दुधाचे पदार्थ, त्यासोबतच तेल, तूप, हळद या लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहेत तर त्या देखील लक्ष्मीचं प्रतीक आहेत, लक्ष्मीकारक आहेत. तसेच लवंग, हिरवी वेलची, आपण ज्यांना देवास्वरूप मानत असतो तर ते किंवा धने असतील तर या सगळ्याच्या वस्तू आहेत तर त्या आपण संध्याकाळी देखील इतरांना देत नाही. तर की या महिन्यामध्ये देखील या वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत. त्यामुळे घरामधील सुख समृद्धी ही निघून जात असते. आपण माता लक्ष्मी स्वरूप या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्यात, म्हणून आपण या गोष्टी संपूर्ण महिन्यामध्ये चुकून देखील कोणालाही द्यायच्या नाहीत. या वस्तूपैकी एखादी वस्तू जर तुमच्याकडे कोणी मागायला आले तर तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगायचं आहे की मी असं ऐकलेलं आहे श्रावण महिन्यामध्ये या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत, मी तुम्हाला या वस्तू देणार नाही. यानंतर पुढची वस्तू म्हणजे तुमचं घड्याळ. घड्याळ जे आहे तर ते आपली वेळ दाखवत असतं. तर एमर्जन्सी शक्यतो कुणी मागत असेल, समजा एक्झामला जायचं असेल, सापडत नसेल किंवा तुमच्याकडे घड्याळ आहे 5 मिनिटासाठी मला ते पाहिजे, अशा स्थितीमध्ये जर तुम्हाला कोणी घड्याळ मागत असेल तर ते घड्याळ अजिबात देऊ नका. आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्त्व आहे आणि आयुष्यभर खूप चांगली वेळ आलेली आहे. आपले आयुष्य जे आहे तर ते घड्याळाच्या काठावर चालू असतं. त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ हे जे काही आहे तर ते कधी पण कोणालाही देऊ नये.
आपलं स्वतःचं घड्याळ असेल तर ते देखील कोणालाही देऊ नये. बघा, मी नेहमी तुम्हाला सांगत असते की बंद पडलेलं घड्याळ हे घरामध्ये ठेवणं देखील चुकीचं आहे. वर्षानुवर्ष ते तसंच ठेवणं हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपलं घड्याळ इतरांना देऊ नये. बंद घड्याळ हे घरात ठेवू नये, ते लगेचच दुरुस्त करून आणावं. कारण की वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की बंद पडलेलं घड्याळ जर आपल्या घरामध्ये ठेवलं तर आपल्या घराची प्रगती देखील थांबत असते. म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्ही आवर्जून पाळा. या सर्व गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत, परंतु या गोष्टींचे परिणाम आपल्या आयुष्यामध्ये आवर्जून होत असतात. आपल्या वास्तूमधील प्रत्येक वस्तू आहे जी त्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते, त्याचा कुठे ना कुठे आपल्यावरती परिणाम होत असतो. भलेही या वस्तू निर्जीव असतील परंतु देखील आपल्या आयुष्यावर त्या खूप परिणाम करत असतात. त्यानंतर पुढची वस्तू आहे तर ते म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेमधील पांढरे वस्त्र जे आहे तर ते आपण वापरतो. तर महादेवांच्या पूजेमध्ये पांढरं वस्त्र वापरलं जातं. तर आपलं पांढरं वस्त्र कोणालाही देऊ नये, कोणालाही द्यायचं नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, मतभेद येतात. आपले वस्त्र तुम्ही कोणालाही दान करू शकता, परंतु बघा, कोणाला तरी आपली वस्तू थोड्या वेळासाठी दान देणं हे वेगळं आणि दान करणं हे वेगळं. तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही दान ज्या आहे तर ते दान देऊ शकता, परंतु त्या तुम्ही विकत आणून दान द्यायच्या आहेत. परंतु आपल्या घरातील ज्या काही वस्तू आहेत, एखादी वस्तू आहे तुमच्याकडे, असे कपडे असतील ते तुम्हाला वापरण्याची इच्छा नाही तर ते मग तुम्ही धुवून स्वच्छ करून तुम्ही दुसऱ्याला द्यायचं आहे. परंतु आपल्या वापरातली, रोजच्या वापरातली थोड्या वेळासाठी कोणाला तरीही दान देणं किंवा कोणाला तरी वस्तू देणं ते पूर्णपणे चुकीचं आहे. असं पांढरं वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही. यानंतर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका. तुमच्यासोबत अघटित घटना घडू शकतात. काळे वस्त्र हे देवांना म्हणजे कुठलेही देवतांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून देखील दान करू नये किंवा घालू देखील नाही. यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया किंवा पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देतात. तर या महिन्यामध्ये कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडेही मागू नका, कारण की उधार मागितलं तर संपूर्ण आयुष्यभर उधारीमध्येच जाते. लक्षात ठेवा, हा पवित्र महिना आहे. जे तुमच्याकडे जेवढं आहे त्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करा, परंतु कोणाकडे मागू नका, कोणालाही उधार देऊ नका. कारण की हा पवित्र महिना आहे. आपल्याकडे लक्ष्मी ही दुसऱ्याकडे देतोय, अगदी चुकीचं आहे. म्हणून पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टी करायच्या आहेत, आपल्याकडून चुका होऊ द्यायच्या नाहीत. पवित्र माशा श्रावण महिन्यामध्ये आपल्या दारामध्ये जर एखादी गाय असेल किंवा एखादं जनावर असेल, बैल असेल किंवा कुठलाही प्राणी आला तर त्याला हाकलून लावू नका. त्याला चारा चपाती ही तुम्ही आवर्जून खायला द्या. तसेच श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी तुमच्याकडे एखादी व्यक्ती कांदा किंवा लसूण मागायला आली तर देखील तुम्ही चुकून देखील देऊ नका. यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी, दोष निर्माण होतात आणि माता लक्ष्मी ही क्रोधित होऊन आपलं घर सोडून निघून जाते. तर तसं काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत आणि काही नियम जे आहेत तर त्या नियमांचं पालन देखील आपल्याला आवर्जून करायचं आहे.